नमस्कार सर्वांना. आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर मंडळी, आज आपण मस्तपैकी पौष्टिक असे मोदक बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतले इथे एक वाटी इतकं खोबऱ्याचं किस. ते मस्त प्रकारे मी परतवून घेते. तर फक्त खोबऱ्याचा वापर करून कशा पद्धतीने मी इथे मोदक बनवलेले ते नक्की बघा. या पद्धतीने आपल्याला सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. असं गुलाबी टेक्स्चर येईपर्यंत ते परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे अर्धी वाटी इतकी मिल्क पावडर टाकली. तर एक वाटीला अर्धी वाटी इतकी मिल्क पावडर पुरेशी होते. त्या पद्धतीने टाकून घ्यायची. ते बघा आता मस्त गुलाबी रंगावरती मस्त दोन्ही पण मिश्रण मी भाजून घेतले. म्हणजे कच्चे नाही करून कच्चे लागणार नाही, या पद्धतीने आपल्याला ते भाजायचे, नाहीतर ते दाताखाली कचकच लागतात. त्यामुळे व्यवस्थित तशी भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक म्हणजे आपला भाजीचा जो चमचा असतो ते 1 ते 2 चमचे साय टाकून घेतली. त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध पण टाकू शकता, परंतु सायने छान लागतं. यावेळी या पद्धतीने टाकून घेतली. त्यानंतर आपल्याला इथे अर्ध्या वाटीला पण थोडीशी कमी की साखर टाकायची, कारण ऑलरेडी मिल्क पावडरमध्ये साखरेचं प्रमाण असतं. त्यामुळे साखर प्रमाणामध्येच टाकायची. आता पूर्ण हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित हलवून घेतलं आहे, ते मिक्स करून घेतलं आहे. या पद्धतीने आता मस्त ओलसर असं मिश्रण तयार झालं आहे आपलं मोदक बनवण्यासाठी. त्यानंतर मी आता हे खाली भांड्यांमध्ये 2 भांड्यांमध्ये काढून घेते, कारण आपल्याला कलरफुल असे 2 ते 3 कलरमध्ये मी हे मोदक बनवायचे. त्यासाठी तर आता मी इथे पिंक कलर 1 ते 2 थेंब टाकून घेते एका वाटीमध्ये आणि ते मिक्स करून घेते. आता तो पूर्ण मिक्स झाला आहे. त्यानंतर आपल्याला इथे मी ताटामध्ये जे मिश्रण होतं आहे त्याचे 2 भाग करून घ्यायचे आणि आता एका भागामध्ये आपल्याला ग्रीन कलर ॲड करायचा आहे. साऱ्या पद्धतीने ग्रीन कलर पण मी ॲड करून घेतला आहे. मिश्रणामध्ये आता मी मोदक गोळ घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेलाचं हात लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण हे जे मिश्रण ते भरायचं. तर एका साईडला ग्रीन कलर आणि एका साईडला पिंक कलर या पद्धतीने भरून घ्यायचे. त्यानंतर काजू बदाम थोडेसे बारीक करून घेतले, त्यामध्ये ते टाकून घेते. थोडंसं जे आपलं व्हाईट कलरचं जे मिश्रण आहे ते लावून घेते. म्हणजे असे मी 2 ते 3 कलरमध्ये आपले इथे मोदक तयार होते. बघा किती छान मोदक तयार झाले, मस्त कलरफुल आणि पौष्टिक. खोबरं पुन्हा काजू बदाम हे सर्व गोष्टी असल्यामुळे सर्व पौष्टिकच असा मोदक तयार झाला आहे. अगदी छान खायला अगदी प्रोटीन झालेलं आहे, कलरफुल झालेला आहे आणि पौष्टिक देखील झालेलं आहे. तर अशा पद्धतीने नक्कीच ही रेसिपी करून बघा. या पद्धतीने सर्वच मोदक इथे बनवून घेतले. किती छान दिसते.
त्यामध्ये कलर टाकून घेतला आहे आणि त्याचा देखील मी केशरी कलरचे 1 ते 2 मोदक बनवून घेतले. ते बघा केशरी कलरचा पण मोदक किती तयार झाला. हे बघा किती अगदी मस्त कलरफुल, पौष्टिक, स्वादिष्ट आणि अगदी अप्रतिम मोदक तयार झाले. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे मला कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर त्यानंतर मी पिस्त्याचे काप देखील लावून घेतले. ते बघा किती छान आपले इथे मोदक तयार झालेले आहेत. तर या सगळ्यांनी मोदक खायला आणि प्लीज मंडळींनी व्हिडिओ बघून पुढे नका जाऊ, तर एक सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका.